तर इतिहासवाला.com ही आमची वेबसाईट आहे आणि इतिहासवाला हे आमचं चॅनल आहे यूट्यूबवरती. यामध्ये आपण इतिहासाबद्दलचे जे काही आपले सामान्य लोकांचे प्रश्न असतात, जे काही महामानव आहेत त्यांना घेऊन या सगळ्या प्रश्नांना आपण इकडे क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. अ, आपण शालेय पुस्तकांमध्ये नेहमी नेहरू, सावरकर, आंबेडकर हे वाचत असतो. तर माझं असं म्हणणं होतं की आपण स्पेसिफिकली अभ्यासक्रमाच्या बाहेरसुद्धा बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून लोकांपर्यंत काही माहिती पोहोचते. ती कितपत खरी, कितपत खोटी याचा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. तर ह्या सगळ्या क्वेश्चन्स म्हणजे जे काही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून येतात, त्यांच्याबद्दल थोडी कुतूहलता लोकांमध्ये असते. तर त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रश्न पडलेत. तर आपण आजचा आपला टॉपिक आहे जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्याविषयीचे जे काही आसपासचे जेवढे काही त्यांचे प्रश्न आम्हाला उपस्थित झालेत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून किंवा मग सामान्यांच्या मनामध्ये, इव्हन पुस्तकं वाचतानासुद्धा, तर ते आम्ही तुम्हाला विचारणार आहेत. सरांची ओळख करून देतो. सर ध्रुव अकॅडमी या IAS कोचिंग क्लासेसमध्ये संचालक आहेत. सरांनी खूप सारे ऑफिसर्स घडवलेले आहेत आणि सर हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट खूप उत्तम प्रकारे शिकवतात. सर, तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की जसं आपण आंबेडकरांना आर्किटेक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, तसंच नेहरूंनासुद्धा आर्किटेक्चर ऑफ मॉडर्न इंडिया असं म्हटलं जातं. तर हे विधान जे आहे हे त्यांच्यासाठी का लागू केलं जातं? बरोबर आहे. मुळात आर्किटेक्चर ह्या शब्दाचा आपण अर्थ लक्षात घेतला, की असा एक एक्सपर्ट जो एका इमारतीची रचना करतो. म्हणजे भविष्यात कशी इमारत असावी, याचा विचार करून, त्याचं प्लॅनिंग करून, त्याचा आराखडा बनवण्याचं काम हे आर्किटेक्चरचं असतं. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर हा भारत आता 2024 मधल्या भारतासारखा तर बिलकुलच नव्हता. 1947ला जो भारत स्वतंत्र झाला, हा अत्यंत गरीब, दरिद्री, अनेक समस्यांनी भरलेला असा भारत होता आणि या भारतासमोर बरीच आव्हानं होती. एका बाजूला भारत हा या आव्हानांशी झगडत स्वतंत्र झालेला होता आणि स्वातंत्र्याबरोबरीनेच आपल्या देशाला अनेक आशा अपेक्षांचं एक ओझं आपल्याबरोबर घेऊन फिरायला लागणार होतं आता. कारण जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं, त्यावेळी आपल्याला बऱ्याच अपेक्षा होत्या, की स्वातंत्र्यानंतर आमचे हे सगळे प्रॉब्लेम आता संपून जातील. आणि मग भारतामध्ये ही गांजलेली जी नागरिक लोक होती, जनता होते, ह्या सगळ्यांच्या अशा अनेक समस्या होत्या, अशा अनेक इच्छा, आकांक्षा होत्या आणि त्यांना असं वाटत होतं, की पुढच्या काही वर्षात स्वातंत्र्यानंतर आमचे हे सगळे प्रश्न संपून जातील. एका बाजूला भारताच्या ह्या समस्या, ह्या इच्छा, आकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावर मात्र कोल्ड वॉर, शीतयुद्ध रंगत होतं. एका बाजूला अमेरिकेचं कॅपिटॅलिझम आणि दुसऱ्या बाजूला रशियाचं कम्युनिस्ट विचारसरणी. याच्यामध्ये हे नवीन स्वतंत्र झालेले देश कुठेतरी भरडले जात होते, भरडले जाणार होते. आणि मग ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाची जर वेगाने विकास प्रक्रिया राबवायची असेल, तर ही वेगाने विकास प्रक्रिया राबवण्यासाठी नेमका आपला दृष्टिकोन कसा असावा? काय केलं तर हा स्वतंत्र झालेला देश ज्यांच्यासमोर अनेक इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, अनेक स्वप्न आहेत, त्यांची ती स्वप्न कशी पूर्ण करता येतील? नेमका त्याच्यासाठी कोणता रस्ता निवडायचा आहे? कोणता मार्ग निवडायचा आहे? काय स्ट्रॅटेजी असाव्यात? हे ठरवणं गरजेचं होतं. म्हणजे देश स्वतंत्र झाला आणि आपोआपच सगळं होणार आहे, असं तर काही नव्हतं. आणि मग ही जबाबदारी भारतातले त्यावेळचे अनेक विचारवंत करत होते. मला वाटतं, की जसं तुम्ही प्रश्नामध्ये विचारलत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला राज्यघटना देऊन ही एक मोठी जबाबदारी पार पाडलेली होती. आणि यांच्यासारखेच अनेक विचारवंत आपापल्या पद्धतीने या देशाची सेवा करत होते आणि आपला देश, जो आपला स्वप्नातला महान भारत आहे, हा कसा असावा याचा विचार करत होते. आणि याच दृष्टीने नेहरूंचं कॉन्ट्रिब्युशन खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे भारताला नेहमी नेमक्या कम्युनिस्ट विचारसरणीवर न्यायचं की कॅपिटलिस्ट विचारसरणीवर न्यायचं, की ह्या दोघांचं मिश्रण असावं, हा एक पायाभूत विचार देशाला देणं गरजेचं होतं. देश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा देशाची फाळणी झालेली होती. ही धार्मिक विचारांवर झालेली होती.
मग याच्यापुढे भारत म्हणजे 1947 नंतर भारत या धार्मिक विद्वेषावरच जगणार होता, की हा धार्मिक विद्वेष बाजूला सोडून आपल्याला विज्ञानवादी भूमिका घ्यायची होती, हे आपल्याला ठरवणं गरजेचं होतं. असे अनेक विचार होते, की ज्या विचारांना एक मांडणी, ज्याला एक पायाभूत मांडणी असं म्हणतो, ही वैचारिक मांडणी देणं गरजेचं होतं आणि ही वैचारिक मांडणी आपल्या देशाच्या भविष्यातल्या प्रगतीची दिशा ठरवणारी होती. नेहरूंनी नेमकं हेच काम केलेलं दिसतं. आर्थिक विचार असू दे, सामाजिक विचारसरणी असू दे, देशाची धार्मिक विचारसरणी असू दे किंवा देशाची सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधली भूमिका असू दे, ह्या सगळ्याच बाबतीत नेहरूंनी देशाला एक निश्चित दिशा दिली. या बाबतीत काही ठिकाणी त्यांना प्रचंड विरोध सहन करायला लागला. परंतु हा विरोध सहन करून अगदी टोकाचा विरोध होता. परंतु हा टोकाचा विरोध सहन करूनही नेहरूंनी त्या काळात देशाला एक वैचारिक ज्याला आपण म्हणू पार्श्वभूमी किंवा एक बेस मिळवून दिला आणि त्या बेसवर देशाची प्रगती होत राहिली. आणि म्हणूनच मला वाटतं, की जवाहरलाल नेहरूंना आपल्या देशाचे आर्किटेक्चर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणणं अति यथार्थ ठरतं. सर याच्यातच मला एक कनेक्टेड क्वेश्चन आहे की तुम्ही आर्थिक सांगितलं योगदान आहे, तर त्याच्यामध्येच प्लॅन्ड इकॉनॉमी कन्सेप्ट जो आहे तो त्यांनी ज्यावेळेला मांडला, तर त्यावेळेला त्यांच्यावर खूप जास्त टीका केली गेली. तर ते पहिली गोष्ट कन्सेप्ट काय आहे ती आम्हाला सांगा आणि मग त्याच्यावर टीका का केली जाते. बरोबर आहे. प्लॅन्ड इकॉनॉमीवर ही टीका ही खरं तर मागच्या 20-25 वर्षात जास्त वाढली. ओके. मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे, की प्लॅन्ड इकॉनॉमी ही 1947च्या भारताची गरज होती. आणि प्लॅन्ड इकॉनॉमीची संकल्पना ही नेहरूंनी 1947 नंतर घेतलेली नाही आहे. 1947च्या आधीही ज्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा या प्लॅन्ड इकॉनॉमीचं समर्थन केलेलं दिसतं. आणि त्यावेळी जे पहिल्यांदा प्लॅनिंग कमिशन नियुक्त केलं गेलं, त्या प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षसुद्धा जवाहरलाल नेहरूंना नियुक्त केलेलं होतं. जवाहरलाल नेहरूंवर मुळातच डाव्या विचारांचा थोडा प्रभाव होताच. आणि जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे विचारवंत त्यांच्यासोबत असतील, तर स्वाभाविकपणे हा प्रभाव असणं स्वाभाविकच आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी मगाशी जसं मी म्हटलं, की स्वातंत्र्याबरोबर आपल्याला खूप स्वप्न होती, बऱ्याच इच्छा होत्या, आकांक्षा होत्या. आपल्याकडे दुःख होतं, दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती, अशिक्षितपणा होता, रोगराई होती, जातीभेद होता, दलितांची अस्पृश्यतेची समस्या अजूनही भयानक होती. स्त्रियांच्या समस्या खूप भयानक होत्या, कारण स्त्रिया अजूनही मुख्य प्रवाहात आलेल्या नव्हत्या. स्त्रिया म्हणजे 50% पॉप्युलेशन आहे. मग एवढ्या समस्या होत्या आणि एवढ्या समस्यांबरोबर आपल्याला स्वप्न मात्र होती, की आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स पटकन सॉल्व्ह करायचे होते. पण या प्रॉब्लेम्सला सोल्युशन देण्यासाठी जे आर्थिक बळ लागतं, जे मानवी संसाधनांचं बळ लागतं, जे विज्ञान तंत्रज्ञानाचं बळ लागतं, या कोणत्याही गोष्टी भारतात अवेलेबल नव्हत्या, अगदीच तुटपुंज्या होत्या. आणि मग जी अत्यंत तुटपुंजी अशी आपली रिसोर्स सिस्टीम आहे, ही रिसोर्स सिस्टीम आपल्याला ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं होतं, याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा होता. बघा, संकट किंवा आव्हानं डोंगरा एवढी आहेत आणि ती आव्हानं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे रिसोर्सेस संसाधनं मात्र अगदीच कमी आहेत. आणि मग ही अगदीच कमी असलेली संसाधनं जर अधिकाधिक उपयुक्तपणे वापरायचं असेल, तर त्या सगळ्या संसाधनांचा अगदी काटेकोरपणे वापर होणं गरजेचं आहे. आणि मग हे अगदी आपल्या घरातही आपल्याला जर एखाद्या महिन्यात जास्त खर्च करायचा असेल, तर आपण प्रत्येक गोष्टीला कुठे खर्च करायचा आणि नाही करायचं हे ठरवतो ना. मग इथे तर अख्ख्या देशाचा प्रश्न होता. आणि मग एवढ्या मोठ्या देशाचा प्रश्न सोडवायचा असेल, त्यांच्या या सगळ्या स्वप्नांना आकार द्यायचा असेल, तर आपल्या मुळातच कमी असलेल्या रिसोर्सेसला हे खूप प्रॉपरली वापरणं खूप गरजेचं होतं. आणि याच्यातूनच या प्लॅन्ड इकॉनॉमीचा उदय झालेला होता. ही एका बाजूला संकल्पना आहे आणि दुसऱ्या बाजूला
ज्या रशियाच्या प्रभावातून आपण प्लॅन्ड इकॉनॉमी घेतली होती. आत्ता आपल्याला खरं तर 100 वर्षानंतर त्या कम्युनिस्ट इकॉनॉमीच्या फेल्युअरबद्दल बऱ्यापैकी समजलेलं आहे. त्याचे लिमिटेशन्स माहिती होते. पण 1917 नंतर पुढच्या काही वर्षात रशियामध्ये या प्लॅन्ड इकॉनॉमीचा जो काही फायदा झाला होता, तर तात्कालीन संपूर्ण जगावर ह्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि त्यामुळे प्लॅन्ड इकॉनॉमी ही त्यावेळच्या भारताच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यावश्यक होती आणि म्हणूनच नेहरूंनी याचा स्वीकार केलेला दिसतो. ठीक आहे सर. मग आता जे तुम्ही सांगितलं की नेहरूंचं जे काही प्लॅन इकॉनॉमी जी होती, तर माझा असा प्रश्न आहे पुढचा की आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेहरूंचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघतो, बरोबर? ज्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिलेला. पण अशाच वेळेला आपण एक गोष्ट नेहमी त्याच्यावर आरोप केले जातात की ब्रिटिशांचे एजंट आहेत नेहरू. तर याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे खरंच कमाल वाटते. अ, जी लोक असा एक मोठा विचार गट आहे. मला वाटतं की हा जाणीवपूर्वक दुसऱ्या कोणाला तरी मोठं करण्यासाठी, नेहरूंना छोटं करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. मुळात एक लक्षात घ्या, की नेहरूंचं सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्य हे 1912 ला सुरू झालेलं आहे. युरोपमधून त्यांचं शिक्षण झालं आणि शिक्षण घेऊन ते भारतात आले. खरं तर भारतात आल्यानंतर वकिली करून भरपूर पैसा मिळवणं त्यांनाही शक्य होतं. कारण त्यांच्या वडिलांचा म्हणजे मोतीलाल नेहरूंचा एक यशस्वी व्यवसाय होता वकिलीमध्ये. नाव होतं, पैसा होता, सन्मान होता. परंतु हा मुलगा वडिलांबरोबर फारसा रमलेलाच दिसत नाहीये. स्वतंत्र विचारसरणी आहे आणि बऱ्याच वेळा वडिलांबरोबर मतभेद सुद्धा झालेले आहेत. आपण जर नेहरूंच्या 1947 पर्यंतच्या आयुष्याचा विचार केला, 1922ला मला वाटतं 1922ला त्यांना पहिल्यांदा गांधीजींच्या आंदोलनात सहभाग घेतला 21ला म्हणून त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास झालेला दिसतो. या माणसाने आयुष्याची एकूण 9 वर्ष तुरुंगात काढलेली आहेत आणि त्यामध्ये एकदा त्यांना जवळ-जवळ 1000 जास्त दिवसांपेक्षा म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त तुरुंगात काढायला लागलेले आहेत. मला वाटतं की तुरुंगातलं हे आयुष्य साधं सोपं नव्हतं. म्हणजे आत्ता कदाचित तुरुंगांमध्ये मोबाईल फोन मिळतायत, छान खाणं मिळतंय. हे इंग्रजांचे तुरुंग होते आणि या इंग्रजांच्या तुरुंगामध्ये कोणाचेच लाड केले जात नव्हते. सर, याच्यावरती एक मला कंटिन्युटीमध्ये क्वेश्चन आला म्हणून विचारतो. काही पॉडकास्टमध्ये मी बघितलेलं आहे की असं सांगितलं जातं की जे नेहरू आहेत ह्यांचे वडील एक चांगल्या घरातून येतात, जे उच्च वर्गातून वगैरे येतात. नेहरूंना ते सगळं आयतं मिळालं असं म्हटलं जातं आणि त्याच वेळेला असं म्हणतात की जे नेहरूंचं ज्यावेळेला जेलमध्ये जाणं येतं त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्यांना सगळं ऐशोआरामामध्ये भेटलं जेलमध्ये सुद्धा. की असं म्हटलं जातं की हातामध्ये काय त्याला म्हणतात की हातमोजे वगैरे घालून वगैरे त्यांना हे दिलं जायचं, जेलमध्ये सुद्धा जेवण वगैरे दिलं जायचं. तर हे जे एलिगेशन्स आहे किती खरं आणि किती खोटे? नाही कसं होतं की मराठीत एक म्हण आहे, आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट है ना. तर नेहरूंवर ही टीका आहे ना, हम्म. ही याच बुद्धी लोकांनी केलेली दिसते. कारण नेहरूंच्या आत्मचरित्रात किंवा बाकीच्या अनेक त्यावेळच्या नेहरूंचं चरित्र लिहिलेल्या किंवा एकूणच त्यावेळच्या ब्रिटिश काळामध्ये अ, हे राजेशाही थाट कोणालाच देत नव्हता. कारण ब्रिटिशांचं सरकार हे काय भारतात भारतीय लोकांचे लाड करायला आलेलंच नव्हतं. ओके. आणि मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की नेहरूंची ही चळवळ ही काही मोतीलाल नेहरूंचा मुलगा या दृष्टिकोनातून झालेलीच नाहीये. हम्म. नेहरूंच्या चळवळीची सुरुवात 1915-16च्या त्या वर्षांमध्ये उत्तर प्रदेशामधल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळीने झालेला दिसतो. ओके. सुरुवातीला 1947ला जेव्हा ते राष्ट्राचे प्रमुख इथे होते, हम्म. पण 1915ला त्यांना ही माहिती नव्हतं की भविष्यात आपल्याला राष्ट्राचा सर्वोच्च नेता व्हायचा आहे, ओके. यशस्वी होणार आहे त्यांना माहिती नव्हतं. किंवा ब्रिटिशांना सुद्धा हे माहिती नव्हतं की नेहरू हे पुढे खूप मोठे नेते होणार आहेत. त्याच्यामुळे आतापासूनच त्यांच्यापासून जरा लाड करायला पाहिजे. भविष्यातले रिलेशन आपल्याला जपायला पाहिजेत. बरोबर. त्यामुळे हा आरोप कोणत्या आधारावर केला जातोय हेच समजत नाहीये. आणि याचा एकमेव उद्देश फक्त एका मोठ्या नेत्याला त्याच्या आयुष्यात त्यांनी प्रचंड यश मिळवलेलं आहे. त्यांना टीका करण्यासारखी दुसरी कोणतीच जागा नाहीये.
हं. आणि म्हणून 100 वर्षानंतर आत्ताच्या जेलमध्ये जसे कैद्यांचे, राजकीय कैद्यांचे लाड पुरवले जातात, हं. तसेच कदाचित तेव्हा होत असतील, असं एक समीकरण मांडून ही टीका आहे. ओके. प्रत्यक्षात त्यावेळच्या इंग्रजांच्या जेलमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवल्या जात नव्हत्या. त्यामुळे हे निव्वळ हास्यास्पद आहे असंच मला वाटतं. आणि याच्यावरून आपल्याला कळतं ते ब्रिटिशांचे एजेक्ट आहे, हे जे वाक्य आहे, हे सुद्धा खोटं ठरतं पूर्णपणे खोटे, याच्यावरूनच. पूर्णपणे खोटे. ओके. त्यांच्या वडिलांचीच आता आपण गोष्ट निघाली तर माझं असं म्हणणं आहे, की बऱ्याच वेळेला आपण वडिलांना ॲडमायर करतो पहिल्यांदाच. आपले पहिले गुरुच आई-वडील असतात आणि मोतीलाल नेहरूंचं सुद्धा योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर बऱ्याच वेळेला जी टीका होते, की उच्च वर्गातून आलेले आहेत किंवा मग खूप श्रीमंत वर्गातून आलेले आहेत. त्यामुळे जो बेनिफिट त्यांना भेटला. पण त्यासोबत त्यांना संस्कार पण तेवढेच मिळालेत. त्या योगदानाबद्दल थोडं सांगा, वडिलांच्या योगदानाबद्दल? नेहरूंचं योगदान खरंच म्हणजे एकूण स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेहरू हे एक खूप मोठं नेतृत्व होतं. म्हणजे स्वतः गांधींनी त्यांना अप्राइज केलेलं दिसतं. खूप कौतुकास्पद कारकीर्द आहे. मुळात गांधीजींच्या या आंदोलनामध्ये येण्याच्या आधी त्यावेळचे म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात सुद्धा एक यशस्वी वकील म्हणून त्यांची ख्याती होतीच. परंतु गांधीजींचं आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी आपलं जे वैभव आहे हे देशासाठी अर्पण केलेलं दिसतं. ओके. आणि त्यानंतर म्हणजे आपल्या काँग्रेसचा किंवा सायमन कमिशन आला आणि सायमन कमिशनला भारतात काय प्रकारचा विरोध झाला हे तर आपल्याला माहिती आहे. आणि या सायमन कमिशनच्या विरोधात जवळ-जवळ भारतातले सर्वच पक्ष एकत्र आलेले होते. आणि ह्या सर्वच पक्षांनी एकत्र येऊन एक भारतीयांच्या मागण्या ब्रिटिशांकडे सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आणि त्या समितीचं अध्यक्षपद नेहरूंकडे दिलेलं होतं. 1928 ला आहे. 1927 ला कमिशन झालं. 1928 ला नेहरू रिपोर्ट आलाय. ही मी गोष्ट यासाठी सांगतोय, की मोतीलाल नेहरूंना ते श्रीमंत होते म्हणून हे नाही मिळालंय. कारण मोतीलाल नेहरू काँग्रेसचे नेते होते. बाकीचे पक्ष त्यांना का समर्थन करतील? आणि त्यातही जिन्नांसारखा कट्टर विरोधक सुद्धा त्यांना त्यावेळी मान्य केलेलं होतं. त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं होतं. आणि इथे नेहरूंचं मोठेपण म्हणजे मोतीलाल नेहरूंचं मोठेपण इथे सिद्ध होतं, की त्यांनी जे काही मिळवलं काँग्रेसमध्ये मोठेपण, हे स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेलं होतं किंवा समाजासाठी मला काहीतरी द्यायचं होतं. त्याच्यामधून ते त्यांना मिळाले. त्याच्यामधून त्यांना वैयक्तिक ह्या चळवळीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना वैयक्तिक कोणताही फायदा होणार नव्हता. ते मुद्दा म्हणून मी जवाहरलाल नेहरूंचं एक मोठेपण सांगायचा प्रयत्न करेन. बघा 1928 ला म्हणजे हा मुद्दा यासाठी आहे, की नेहरूंचा मुलगा होता म्हणून जवाहरलाल नेहरूंना आयुष्यात काही नाही मिळाले. त्यांची एक स्वतंत्र भूमिका होती, स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. 1928 च्या नेहरू रिपोर्टमध्ये मोतीलाल नेहरूंनी जो नेहरू रिपोर्ट दिलेला होता, त्याच्यामध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केलेली होती. आणि मग काँग्रेसमध्येच मोतीलाल नेहरूंच्या कमिटीने दिलेल्या या रिपोर्टच्या विरोधात तरुणांचा एक गट उभा राहिलेला होता. हा जो तरुणांचा गट होता, त्याचं नेतृत्व स्वतः जवाहरलाल नेहरू करत होते. म्हणजे मला केव्हा-केव्हा प्रश्न पडतो, की हे बाप-बेटे जेव्हा घरात रात्री जेवायला बसत असतील, तेव्हा मला वाटतं, की वसाहतीचं स्वराज्य की पूर्ण स्वराज्य याच मुद्द्यावर भांडत असतील. क्या बात है! आणि एक लक्षात घ्या, की राष्ट्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन होते. ह्या कमिटीचा रिपोर्ट तयार झालाय. रिपोर्ट काँग्रेसला सादर झालाय. परंतु मोतीलाल नेहरूंचा मुलगा जवाहरलाल नेहरू यावेळी सुद्धा आपल्या वडिलांना वैचारिक विरोध ठामपणे करतात. आणि मग 1928 च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते. परंतु वसाहतीच्या स्वराज्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केल्यामुळे पुढे 1 वर्षाची मुदत दिलेली होती वगैरे इतिहास कदाचित माहिती असेल. आणि मग 1929 ला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाला काँग्रेसने मोठ्या पाठिंब्याने जवाहरलाल नेहरूंना अध्यक्ष म्हणून स्वीकारलेलं दिसतं. याचा अर्थ काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाचा जो उगम झालेला आहे, हा मोतीलाल नेहरूंचा मुलगा म्हणून नाहीये. मोतीलाल नेहरूंच्या मागणीला पूर्णपणे विरोध करून जवाहरलाल नेहरूंनी म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या मुलाने
हे आपलं वैचारिक श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं होतं आणि म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये हे मोठेपण मिळाले. आणि हे सातत्याने होताना दिसतंय. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक टप्प्यांवर गरज पडेल तेव्हा त्यांनी गांधीजींनाही विरोध केलेला दिसतोय. गरज पटेल तेव्हा त्यांनी मोतीलाल नेहरूंना सुद्धा विरोध केलेला दिसतोय. तर खूप धन्यवाद. सर तुम्हाला जर सरांना काही प्रश्न विचारायचे असतील नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपण नक्की त्याच्यावरती नेक्स्ट टाईम चर्चा करूया. थँक्यू सर.